नको त्या पक्षात जातात. कळलं का? राजकारणाचा नाही संबंध. आपल्याला काही पक्ष काहीच नाही. जन्मापूर्वी आमचा एक पक्ष ठरलेला आहे. जय जय रामकृष्ण हरी. 1000 वर्षापूर्वी कटावर कर ठेवून उभा राहिला तो आमचा अध्यक्ष. अध्यक्ष हे त्याचे नाव. अभंगच आहे. अध्यक्ष हे त्याचे नाव. हा, आणि बाकीचे सेक्रेटरी, प्रायव्हेट सेक्रेटरी, ज्ञानोबा, तुकोबा, नाथ, नामदेवराया हे सगळे प्रचारक आहेतच. मग त्याच्या खाल्या वर्णीमध्ये कुठे लाखावा नाही तर 10 लाखावा, कुठे काय नंबर लागेना, पण त्या ऑफिसमध्ये काम करतोय. माझं बोलणं कळलं का? बस, पुष्कळ झालं, पुष्कळ झालं. आणि त्या ऑफिसमध्ये काम करत असल्या कारणाने त्याच्या हाताखाली जरी नसलं तरी जाता येता दृष्टीला पडतो. फो 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 शिट्टी वाजली की समजावं आले महाराज, पांडुरंग आले. बस, जाता येता दर्शन घेतलं, पुष्कळ झालं. चुकून कधीतरी नजर त्याची आमच्याकडे पडते, पुष्कळ झालं. संध्याकाळी कृष्ण परमात्मा गाई चारून घरी येत असत. मग सायंकाळी येता देखुनी हाती निंब लोण घेऊनी, आरत्या घेऊनी अशा उभ्या राहायच्या सगळ्या गोपिका. गोरज मुहूर्त. गोरज मुहूर्त म्हणजे संध्याकाळी गाई गावामध्ये परत येण्याचा जो मुहूर्त. म्हणून माणसं विचारतात लग्न केव्हा आहे, संध्याकाळ सकाळचं आहे का संध्याकाळी? गोरज मुहूर्तावर आहे. म्हणजे गाईचे रज जेव्हा गावात उठतील तो गोरज. म्हणून त्या मुहूर्तावर अहो गोपिका दुपारपासून सजायला लागायच्या. कपडे नीट करा, अमक नीट करा, साडी नीट काढा, इस्त्री करा, अमक करा, तमक करा, काय नीट नटा, ओढणी नीट घ्या, साडी नीट नेटा, दागिने घाला. मग दुसरी त्याच्यातली एक जीवन संपलेली म्हातारी होती. नटणं समजण्याकरता सुद्धा तरुण असावं लागतं. म्हणून ती म्हणली काय ग एवढं कोणाकडे नटतेस? ते म्हणले तुम्हाला माहिती नाही का कृष्ण येणार आहे? अगं ते सोडून तुझ्यासारख्या लाखो गोपिका गावात आहेत आणि ते सोडून तुझ्याकडे केव्हा बघणार? ते म्हणले बघेल नाही तर न बघेल, पण चुकून जरी माझ्यावर दृष्टी पडली तरी त्याला चांगलं दिसावं याचं मी काळजी करते. काय? त्याच्या दृष्टीला विक्षेप पडू नये. त्याच्या दृष्टीला जे जे दिसावं ते चांगलं दिसावं, सुंदर दिसावं, सौंदर्यशाली दिसावं. कारण विठो सुंदरा सुंदर, लावण्या लावण्य, लावण्याचं लावण्य, सुंदराचं सुंदर. त्याच्या दृष्टीला जे जे दिसावं ते सुंदर दिसावं. म्हणून जन्मभरामध्ये एकदा जरी त्याची दृष्टी माझ्यावर पडली तरी माझ्या जन्माचं सार्थक झालं. म्हणून रोज नटते. त्याच्या दृष्टीचा क्षण केव्हा येईल सांगता येत नाही. पूर्वीच्या काळी बालगंधर्वांच्या समयाला एक मोठे गवई होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, मास्तर कृष्णराव फुलसंगरीकर. ते फार सुंदर पद म्हणायचे. क्षण आला भाग्याचा, आला सौख्याचा, अळवून म्हणायचे. तेव्हा भाग्याचा क्षण जेव्हा येईल तेव्हा तुमचे हात मिटलेले ठेवून नका. माझं म्हणणं कळलं का? म्हणून मागणं मागताना आपण हात असे करतो. प्रसादाच्या टायमाला हात मिटलेले असेल तो प्रसाद खाली पडून जाईल. म्हणून जो क्षण आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून त्याच्याकडे बघण्याची दृष्टी आमच्याकडे असेल. अमुचे देखो दिठी, ते दिठीच नव्हे. अरे आम्हाला पाहिलं अशी दृष्टीच नाही कोणाजवळ. कारण का? दृष्टीच तो आहे. सिद्धांत काय आला? कुठे सिद्धांत कुठे आला? दृष्टीच तो आहे. दृष्टीचे देखणे तो आहे. दृष्टीचे देखणे, देखणे तेच मुख्य ज्ञान. आत्मयासी पाहो जाता, तरी पाण्याची होय आत्मा तत्वता. मग दिसायाची वार्ता तुटोणी जाय. आत्म्याला पाहायला गेलो तर आत्मरूप होऊन गेलो. शिल्लकच राहिलो नाही, निराळी शिल्लक.
एकरूप होऊन गेलो, एकरूप होऊन गेलो, एकरूप होऊन गेलो. म्हणून आमुचे करवी म्हणाल आम्ही पण ते काही, जे ते सृष्टीची आली नाही ते आम्ही आमच्या ठाई ढकळोचे नाही. आता तुम्ही म्हणाल तुमचं तुम्ही पण काय, अरे काय सांगतो, परिच्छिन्न सृष्टीच निर्माण झाली नाही तर तू कुठून आलास? तू आलास कुठून? आहे ते सगळं परिच्छिन्न आहे, परिच्छिन्न काही नाही आहे. म्हणजे चिन्मात्र स्वरूप जे काही ते विकरे ऐसे नाही, तरी सृष्टी एकवणे ठाई संभवेल पा. चिन्मात्र स्वरूपाच्या ठिकाणी निराळ काही विकार निर्माण होत नाहीत, विकास होतो, विकास होतो. निराळ काहीही नाही, आहे ते त्याचं दर्शन आहे. एवढा मुद्दा नीट लक्षात घ्या. आता फाकलं तरी काय फाकलं? सूर्याचे किरण फाकले तरी काय फाकले? सुरुवातीची ओवी, शेवटची 7व्या प्रकरणाची. प्रकाश तो प्रकाश की यासी नवचे घेई चुकी, म्हणून जग असकी वस्तू प्रभा. जग ही त्या वस्तूची प्रभा आहे. हे जे दिसे सृष्टीमान ते अवघेची टवाळ जाण. स्वरूपी काय अनान वर्ण व्यक्ती. काय सुंदर लिहितात. हे 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 जे दिसे, टवाळ शब्द कळायला पाहिजे तुम्हाला. म्हणजे ज्याच्यात काही तथ्य नसतं त्याला म्हणायचं टवाळकी. काय पोरं बसलेली आहेत, मग हळूच मागून जायचं, त्याच्या शर्ट ओढायचा, इकडे बघत बसायचं. त्याने इकडचे बघताना तिकडच्याने टपली मारायची, तिकडे बघताना याने पुन्हा चिमटा काढायचा. याच्यात काय अर्थ आहे का? नाही. हे करून काय मिळणार आहे? काय मिळणार नाही, फक्त टवाळकी. तसं चिन्मात्र हे चिन्मात्रच आहे, त्या आकारालाच येत नाही, निर्विकार आहे, निराकार आहे. आता हे जग त्याला म्हणणं ही टवाळकी आहे. टवाळकी शब्दाचा अर्थ जे कर्म निरार्थक आहे, ते ज्याच्यातून काही निर्माण होत नाही ते. आता दुसरं कोणाची निंदा करत बसणं केवळ टवाळकी, दुसरं काय? कोणाची उणी दुनी काढत बसणं निव्वळ टवाळकी. मिळायचंय काय? नाही. काय मिळणार आहे? काय काय मिळणार नाही. लक्षात ठेवा. आणि टवाळकी करणं हा चांगल्या चांगल्याचा स्वभाव धर्म आहे. म्हणून असे टवाळ ज्ञानोबाराच्या वाटणीला सुद्धा आले, तुकाराम महाराजांच्या वाटणीला सुद्धा आले, जास्ती वाढवत नाही. नाथांच्या वाटणीला सुद्धा आले. पण किती जरी आले तरी टवाळ कुठे गेले माहिती नाही. पण तुकाराम महाराज कळसावर जाऊन बसले हे मात्र नक्की. ज्ञानोबारायाच्या समाधीचं लाखोनी माणसं दर्शन घेत आहेत. हे सत्य आहे, हे सत्य आहे, हे सत्य आहे. जिथे काही नव्हतं तिथे वारी भरू लागली. काय सामर्थ्य आहे, काय सामर्थ्य आहे. टवाळ संपले, टवाळ संपले. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले वर्ण स्वरूपी काय अनान वर्ण व्यक्ती असती. अरे हा ब्राह्मण का, हा क्षत्रिय का, वैश्य, हे म्हणणे सुद्धा टवाळकी आहे. एक चित तत्वाचा स्फुरण आहे, स्वरूप मात्र आहे. तिथे हे एकाला नाव ठेवणं म्हणजे नाव ठेवणं. ब्राह्मण का, क्षत्रिय का, वैश्य का, शूद्र, मानव, मनुष्य मात्र. मनुष्य मात्र. ब्राह्मण असू दे, क्षत्रिय असू दे, वैश्य असू दे, शूद्र असू दे, चांगला असू दे, वाईट असू दे, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहेच, प्रत्येकाला भूक लागतेच, प्रत्येकाला आपली स्तुती आवडतेच. सगळ्या गोष्टी जवळजवळ कॉमन आहेत, काही फरक नाही आहे. मग असं असताना एकाला ब्राह्मण म्हणणं, एकाला क्षत्रिय म्हणणं आणि त्याच्यावरून त्याला कमी ठरवणं किंवा श्रेष्ठ ठरवणं ही सुद्धा टवाळकी आहे. पुलकशा आणि ब्राह्मण जातीभेदे विषम जाण, परी आत्मदृष्टी पाहता जाण, दोघे समान चिद्रूप. नाथ महाराज भागवतात लिहितात. हे म्हणणं ठीक आहे, तुमच्या तुमच्या पुरतं आहे तेवढं, पण हे टवाळ आहे. ही सगळे समाजाची मुलं एकत्र ठेवा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, सगळे ठेवा.
काय बघू, तुम्हाला ओळखता येतं का त्यातलं? ओळखता येत नाही. हे ब्राह्मणाचं आहे काय, क्षत्रियाचं आहे काय, वैश्याचं आहे काय, हे पंजाब्याचं आहे, हे गुजरात्याचं आहे काय, हे मारवाड्याचं आहे, नाही का? हां, हे लग्नामधून निर्माण झाले का व्यभिचारातून निर्माण झाले? ठेवा ना आणि ओळखून दाखवा, थाप टाकीन पाठीवर तुमच्या. मग तुम्ही जर निराळे असता तर ओळखायला पाहिजे. मग जन्माला आल्यानंतर तुम्ही त्याला शिकवलं, कळलं का रे आपण ब्राह्मण, कळलं का रे आपण क्षत्रिय, कळलं का रे आपण अमके, आपण तमके, झालं, फाटा फुटले. काय वरून येताना बरोबर आले बरं का, पण खाली आल्यावर सगळे तुकडे 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 झाले. ईश्वरी सत्तातून जन्माला, हे बघा, जन्म पोटामध्ये गर्भ राहण्याची प्रक्रिया तीच आहे, गर्भ वाढण्याची प्रक्रिया तीच आहे, जन्माला येण्याची प्रक्रिया तीच आहे. पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, ज्या त्या ठिकाणी प्रत्येकाला आहे ते ठिकाण तेच आहे. हाताच्या ठिकाणी हात आहे, पायाच्या ठिकाणी पाय आहे, डोळ्याच्या ठिकाणी डोळा आहे. कुठे फरक आहे? आता एवढा इथे सभा भरलेली आहे, याच्यातून तसं काही कोणाला सांगता येणार नाही कोण कोण आहे म्हणून. सांगू शकाल का तुम्ही ह्याच्यातला अमका अमका आहे? नाही सांगता येणार, नाही सांगता येणार. हां, काय असं काही ठरलेलं नाही अमक्याचा अमका रंग का तमक्याचा तमका रंग, काही ठरलेलं नाही. कोणी कसाही असू शकतो. एखाद्या मध्ये झोपडीमध्ये जन्माला आलेली मुलगी आई बाप जरी काळी असले तर ती इतकी देखणी असते की असं वाटतं ही श्रीमंताच्या घरातली आहे, पण चौकशी केल्यावर कळतं नाही ही झोपडपट्टीतली आहे. मग तिला विचारलं कसं काय तुझा बाप काळा आई गळी तू गोरी कशी, ते म्हणले त्याला विचारा. माझं बोलणं कळलं का? हां, त्या गवळ्यांनी सगळ्या कृष्णाला चिडवायच्या. ते म्हणले तुझा बापही गोरा, तुझी आई गोरी, तुम कैसे श्याम भयो, तुझा रंग श्याम कसा, सावळा कसा? हां, आई बघ किती गोरी, तू कोणाचा, तुला मागून आणलाय. मग हा यशोदेवळ मैया ते मला म्हणतात मला मागून आणला. मैया म्हणायची त्यांना जाऊन सांग माझ्यासारखा मिळतो तर आणा मागून. नाही, तुमच्या मागूनही मीच आहे, तुमच्या अगोदरही मीच आहे, सर्व ठिकाणी मीच आहे. म्हणून या ठिकाणी असो तया स्वरूपाच्या ठाई भाणच भासले नाही, चिन्मात्रे विण नाही तुझे येते. चिन्मात्र स्वरूपाच्या व्यतिरिक्त तिथे दुसरं काही नाही. ते आम्हीच परिपूर्ण, कैचे सृष्टीची सृष्टी म्हण, हे आमची गोटी जाण आम्हीच जाणो. म्हणून अपूर्ण काही नाही, जे आहे ते पूर्णच आहे, जे आहे ते पूर्ण आहे. सगळं पूर्णत्वाचं लक्षण आहे. तुम्ही ज्या ठिकाणी आहात, ज्या पदावर आहात तिथे पूर्ण आहात. दुसऱ्याकडे बघितलं तर अपूर्ण वाटतं, तो सुद्धा लीला आहे त्याची. सगळं एकसारखं झालं असतं तर जग चाललं नसतं बरं का. निरनिराळ्या आकाराच्या आत, निरनिराळ्या रूपाच्या आत, म्हणून जग चाललंय. माझं बोलणं कळलं? निरनिराळ्या आकाराचे, निरनिराळ्या रूपाचे, निरनिराळ्या उंचीचे आत, म्हणून जग चाललंय. सगळे जे एकरूप झाले असतं तर जग खलास झालं असतं, नाही का. एक दृष्टांत म्हणून, आता तसं काही घडत नाही, जुन्या काळचे दृष्टांत आहेत. पूर्वीच्या काळी घरामध्ये साडी घेतली की दुसरी कुणाला तरी घडी मोडायला द्यायची. आता देतील होय, हिसकून घेतील. माझी साडी तुला घडी मोडायला का देऊ, लग्नामध्ये मी नेसायचं ठरवलं आहे. पण पूर्वीची प्रथा अशी असायची. मग नवऱ्याला आणून दिली साडी असायची, मग भाऊजाला नेसायला द्यायची, आणि ती मागे बसलेली असायची, आणि हा जाऊन पदर ओढतो. अरे वहिनी तुम्ही, भाऊजी फसलात ना. माझं बोलणं कळलं का? नुसती साडी नेसली तर फसतो, आणि सगळेच जर तसे झाले तर काय होईल? माझं बोलणं कळलं का? हां, सगळेच जर तसे झाले तर काय होईल? हे सगळे आपण निरनिराळे दिसतोय,
म्हणून जग चाललंय, सगळे जर एकसारखे झाले तर जग त्या दिवशी बुडून जाईल, हाना माऱ्या होतील, संपून टाकतील सगळ्याला. एक आहे, सगळ्यात ईश्वरी तत्व मात्र सारखं आहे, त्याच्यामध्ये कुठेही विषमता नाही. मग तुम्ही म्हणाल हा गरीब हा श्रीमंत, हा काही तसे तुमच्या दृष्टिकोनातून आहे, त्याच्या दृष्टिकोनातून हा खेळ आहे. सारी निमालिया पाठी, कोणी धर्मात्मा चढे वैकुंठी, कोणी नरकी, म्हणजे सारीपाठाचा खेळ. सारीपाठाचा खेळ, बुद्धिबळाचा खेळ माहिती आहे की नाही तुम्हाला? जरा तुमच्याकरता तसं सांगतो. सारीपाठ पुढे असे खेळायचे. मग त्याच्यामध्ये इथे राजा, मग ते असे राणी, मग वजीर, हत्ती, घोडा, बरं का, आणि प्यादी, पुढची ओळ सगळ्याची, बरं का. मग हत्ती सरळ जातो, घोड्याची रीत आहे, तो 2.5 घरच जातो, 1 2 अर्ध 2.5, बरोबर आहे ना? हा, राणी ठराविक, पण त्याच्यामध्ये वजीर मोठा आहे गमतीचा, कळलं का तुम्हाला? प्याद 1 घरच पुढे सरकतं. लाईन जर क्लिअर असेल तर हे सरळ जातात. माझं बोलणं कळलं? पण एवढं सर्व खेळ आटपला की राजा राणी घोडे सगळे ते लाकडाचे एकत्र करून बॉक्समध्ये, राजाच्या उरावर हत्ती, त्याच्या उरावर घोडा, आणि ती प्यादी कुठेही सरकून बसतात म्हणून ती कोंबली. सारी निमालिया पाठी. काय सांगतायत? सारी निमालिया पाठी. कोण धर्मात्मा तडे वैकुंठी, कोण नरकी जाय, कोण हारला कोण जिंकला, फक्त खेळ आहे. हत्ती सुद्धा लाकडाचाच, राजा सुद्धा लाकडाचाच, घोडा सुद्धा लाकडाचाच, प्याद सुद्धा लाकडाचंच. तुम्ही लाकडाचे, मी लाकडाचो, सगळं लाकडाचं. ज्या दिवशी डाव संपेल त्या दिवशी भरून खोक्यात ठेवून द्यायचं. अजून तुमची सोंगटी मेली नाही, ज्या दिवशी तिचा बरोबर समोर येईल ना, कटावर राहील तर बरोबर मारेल. खलास, मात. काय, राजाला सुद्धा चेकमेट देतात खेळामध्ये. काय असं 1-1 प्याद पुढे सरकवतात, 1-1 प्याद, आणि प्याद्यानी जर राजावर मात केली, ओ हो हो हो, मग खेळणारा हुशार आहे. म्हणून सगळ्या चाली ओळखाव्या लागतात. म्हणून त्यांच्या डोक्यात दुसरं काहीच नसतं. असा डाव मांडलं तर काय होईल, इथून सुरुवात केली तर काय होईल, इथून सुरुवात केली तर काय. त्याच्या पेपरमध्ये धड्याचे धडे असतात. काय, हां, पण असं समजू नका की बुद्धिपटाचा डाव खेळला म्हणजे आयुष्याचा डाव खेळता येईल. तिथल्या सोंगट्या तुम्ही हलवाल, पण तुमच्या आयुष्याची सोंगटी हलवणारा तो आहे. किती डाव मांडा तुम्ही तुमच्या मनासारखे, तो नाही उलटा पडला तर मी म्हणेन ते ऐकीन. हां, त्याच्या मर्जीने होऊ द्या, त्याच्या मर्जीने होऊ द्या, यश नक्की आहे. म्हणून त्याच्यावर सोपून द्यावं. चालो वाटे आम्ही तुझाचे आधार, चालविसी हाती धरोनिया. म्हणून महाराज येथे काय म्हणाले, ते आम्हाची जे परिपूर्ण, काहीचे सृष्टीचे शिष्टपूर्ण, हे आमची गोटी जाण आम्हाचीच जाणो. अरे कशाचं पूर्ण, पण आम्ही परिपूर्ण आहोच आहोच. म्हणे जे आम्हाहुनी पाही जाणणे, आणि ते ठाई देखील वरी नाही प्रत्यय येणे. आमच्याशिवाय जगात दुसरं कोणी नाही, आम्हीच आहोत. जे जे आहे ते आमचं स्वरूप आहे. हां, कुठेही जरी बघाल तर कोण दिसेल, आम्हीच. म्हणून आम्ही आम्हा देखिले तरी देखणे काही वाहिले, आता देखणे न देखले देखणे पासे. आम्हीच जर आम्हाला पाहिलं तर काय पाहिलं? काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. पाहिलं आणि काही नाही पाहिलं, हा त्यातला विलास. चला पुढे जाऊया. एवम आत्मा मात्र आहे, तेथे कोणासी कोण पाय, विषय होल आहे की विषय कोणा. कोण कोणाचा विषय होतो, सर्व तोच नटलाय. पुढे एचे अभिप्राय संकेत सांगितले आहे, ते सज्जने पाय निवाळून सांगो. आमुचे करो निविको भोग सके पारखो, ते अमुते न देखो आम्ही पण.
महाराज या ठिकाणी म्हणाले, कसं घडतं बघा म्हणाले, एखादा मनुष्य आमच्या स्वरूपाच्या स्थितीला विषय करून, त्याला विषय करून परिच्छिन्नपणाने भोगायचं म्हटलं तर नाही, कारण आमची स्वरूपस्थिती आम्हाला सोडून निराळी नाही आणि आमची स्वरूपस्थिती परिच्छिन्नपणाने आम्हाला विषय होऊ शकत नाही. आम्हाला जर ती विषय होऊ शकत नाही तर दुसऱ्याला कसं विषय होईल? इतकं चटकन लवकर कळणार नाही. हे कसं आहे, नीट कळलं तर बरं. तुम्ही आता ऐकताय म्हणून कळेल, नाही तर कानडीने केला मराठा प्रतार, एकाचे उत्तरे एका नाही. म्हणून कथा सगळ्यांना समजते, पण अध्यात्म जरा अवघडच आहे आणि त्यातल्या त्यात अमृतानुभव तो सोडा अनुभवच आहे. इतकं सोपं नाही आहे ते. कळल्यासारखं वाटतं, पण 2 शब्द सांगा म्हटलं तर अवघड जातं. माझं बोलणं कळलं का? जिथपर्यंत तुम्ही ऐकताय ना तिथपर्यंत तुम्हाला नक्की वाटतं आपल्याला कळलं बरं का, कळलं बरं का. एक व्यक्ती मला म्हणाली, त्यात काय आहे, आम्ही सुद्धा प्रवचन करू, म्हणून मुद्दाम त्यांना चान्स दिला. बसा म्हटलं. बसल्यावर काय, बसल्यावर काय. दादा महाराजांनी असं केलं, कीर्तनाचे क्लासेस शिकवतो, लिहून देतो ते कीर्तन बरं का. आणि आमचे विणेकरी, आता त्या विणेकऱ्याला 4000 तुकारोबाराचा गाथा अक्का पाठवता, आणखीन काय पाठांतर पाहिजे. नुसते अभंगाला अभंग लावले तरी कीर्तन होऊन जाईल. उभे राहिले. आता विणेकरी असल्या कारणाने भजना चांगलं होतं. रामकृष्ण हरी चांगलं झालं, सौंदर्य ध्यान चांगलं झालं, सगळं नीट झालं. बोला पुंडलिकावरती हरी विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात? माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात? पुन्हा थांबला. माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात?